आज नवीन प्रकारची पालेभाजी केली आहे, तर पाहूया त्याची रेसिपी। नमस्कार मंडळी, आज आपण ही नवीन प्रकारची पालेभाजी करत आहोत। मला याचं नाव माहीत नाही आहे, तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा। ही लाल माठासारखी दिसणारी भाजी आहे, पण याचं एकच पान आहे मोठ्याच्या मोठा अशी ही भाजी। तर आपण आता ही चिरून घेऊया आणि याची भाजी करूया। पालेभाजी आहे तर मी करताय त्याला अशा प्रकारचे देठ आहेत आणि आता आपण ही बारीक चिरून घेऊया। अशा प्रकारे आपण ही भाजी छान बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये आपण ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कांदा पण घालणार आहे मी थोडा। तसंच माहिती नाही चव कशी लागते म्हणून याला थोडंसं बॅलन्स करण्यासाठी म्हणून बटाटा घेते। जसं आपण आलू मेथी करतो तसं ही पालेभाजी आणि बटाटा घालून करणार आहे। तर लालमाठ बटाटा अशी ही भाजी माझ्या पद्धतीने, मला याचं नाव माहीत नाही आहे। तर आपण करूया ही आज नवीन पालेभाजी। आपण इथे एक पाकळ्या लसूण ठेचून घेत आहोत। ओबड लसूण ठेचलेला छान लागतो पालेभाजीमध्ये। बारीक चिरण्यापेक्षा असा ठेचून घेतलेला लसूण पालेभाजीमध्ये छान लागतो आणि त्याची चव पण छान येते। तर आपण हा लसूण ठेचून घेतला आहे। आपण आता हिरव्या मिरच्या ठेचून घेऊया। 4 घेतलेल्या आहेत। आपल्या आवडीनुसार आपण हिरवी मिरची घ्या, किती तिखट लागतं त्या हिशोबाने। आणि आपण यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे। मिरची आणि जिरं आपण छान ठेचून गाळी ठेवलेली आहे। आपण तेल टाकूया यामध्ये। यामध्ये 3 चमचे तेल पोहे टाकत आपण इथे तयारी करून घेतली आहे। लसूण ठेचून घेतलेला आहे, जिरं आणि मिरची ठेचून घेतली आहे। 1 बटाटा खूप बारीक असा चिरून घेतलेला पहा, अशा पद्धतीने, म्हणजे भाजीच्या देठाने एवढाच असा चिरून घ्यायचा। 1 कांदा चिरून घेतलाय, तो पण बारीक। आणि आपण ही पालेभाजी चिरून घेतलेली आहे। पालक वर्गातली ही भाजी आहे। अमेरिकेमध्ये ही भाजी मिळते, मी प्रथमच करते। थोडीशी पालकाच्या चवीची असते। तर आपण करूया ही पालेभाजी। तेल तापलं की यामध्ये थोडीशी आपण मोहरी तडतडू देऊया। मोहरी तडतडलेली आहे पाहून आता आपण यामध्ये लसूण घालून घेऊया। आपण यामध्ये लसूण टाकून घेतलं। 5 ते 6 पाकळ्या लसूण छान गुलाबी रंगावर परतूया, खमंग अशी चव लागते। तसंच आपण यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं जे ठेचलंय ते घालून घेऊ। गॅस मीडियम ठेवायचा। अगदी खमंग लसूण भाजला की त्याची चव वेगळीच लागते। आता आपण यामध्ये कांदा घालूया। 1 कांदा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान भाजून घ्यायचा। आता आपण यामध्ये सुके मसाले घालू, म्हणजे हिंग, हळद। मी टाकते प्रथम हिंग 1 पाव चमचा, हळद सुद्धा पाव चमचा, छान भाजून घेऊया। थोडा भाजत आला की मग आपण याच्यामध्ये बटाटा घालूया आणि बटाट्याला एक वाफ आणूया। पालेभाजीमध्ये बटाटा घालत नाही, पण मी या भाजीत थोडासा उग्रसपणा किंवा एक जी चव असते ना ती कमी करण्यासाठी म्हणून बटाटा घालत आहे। आपण जसं मेथी बटाटा करतो किंवा मेथी मलाई बटाटा असं करतो तसं त्या प्रकारे यामध्ये थोडंसं बटाटा घालून घेत आहे। आपला कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे पहा, बटाटा घातल्यावर पण होईल। आपण हे घालून घेऊया बटाटा। यात बटाट्याचं महत्त्वाचं आहे की बटाटा बारीक कापणं, ती लवकर शिजेल त्या हिशोबाने त्याच साईजमध्ये आपण हा बटाटा पण कापून घेतलेला आहे। तर आपण छान असं थोडंसं बटाटा परतून घेऊया, म्हणजे तो पण छान वापरला जाईल। आणि आता आपण
थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. पालेभाजीला मीठ कमी लागतं. बटाटा कांदा पालेभाजीचा विचार करून मीठ घालूया. लागलं तर वरून घालता येतं. परतून घेते आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून वाफ काढते 1-2 मिनिटाची. म्हणजे आपली बटाटा छान मऊ होईल आणि भाजीला छान चव येईल. अशा प्रकारे आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया. 1-2 मिनिटाची वाफ झाली आहे पहा. छान आपली बटाटा पण छान आपला वापरलेला आहे. आपण यामध्ये देठं पण मी बारीक चिरून घेतली आहे. भाजीला त्याचं पाणी सुटेल आणि भाजी आपण सुकी करून घेणार आहोत. पहा पूर्ण कढई भरली होती ती अशी छान कमी झाली. आकसून घेतलंय भाजीने. त्यामुळे पालेभाजीमध्ये मीठ टाकताना नेहमी त्या अंदाजाने घालायचं. देठ बारीक चिरून घेतले ते सुद्धा छान शिजतील. आता पण परत झाकण ठेवून एक वाफ काढूया. आता आपण 1-2 मिनिटाची वाफ काढू आणि मग आपली भाजी रेडी होईल. आपण झाकण काढूया. भाजीला अजून पाणी आहे का तर आपण हे हलवून परत एकदा झाकण घालून ठेवूया. आणि त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबरं आपल्याला हवं ते टाकू शकतो. त्याआधी आपण ही भाजी छान शिजवून घेऊ. अजून थोडी कमी होईल. पण इथे गॅस थोडा अजून मीडियम केलेला आहे आणि एक वाफ येऊन भाजीची पाणी आटवून घेऊया. छान सुकी झालेली आहे. पाणी आटलेलं आहे पण सर्व. आपण यामध्ये हे खोबरं घालून घेत आहोत. सुकं ओलं हे तुमच्या आवडीनुसार घाला. छान मिक्स करून घेऊया आणि आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. आता आपण ही भाजी सर्व करू. पण ही वाटीमध्ये भाजी सर्व करूया. छान शिजली आहे पहा. भरपूर फायबर, विटॅमिन के, विटॅमिन ए, खूप सुंदर अशी ही भाजी आहे. मॅग्नेशियम, खनिज. तर नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कळवा. या भाजीचं अमेरिकन भाजीचं नाव आहे रेड स्वीज चार्ड, CHARD चार्ड. तर ही भाजी मी केली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान आणि इनोव्हेटिव्ह रेसिपी पाहायला मिळतील. तर पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू. धन्यवाद.